तथागत गौतम बुद्धांचे अंतिम शब्द. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, आनंदा, कदाचित तू असे म्हणशील, गुरूंची वाणी आता लोपली, आता आम्हास कोणी गुरु उरला नाही. पण आनंद, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकविला, सांगितला आहे, तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु. जर कोणा भिक्खूंच्या मनात कदाचित बुद्धांबाबत, धम्मांबाबत, संघांबाबत, मार्गांबाबत किंवा मार्गांच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल, तर भिक्खू वर्ग हो, आत्ताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करू नये. आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही, असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले. तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूंनी मौन सोडले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, कदाचित गुरूचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल, पण भिक्खू हो, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा. तरीही भिक्खू अबोलच राहिले. तेव्हा आनंद तथागतांना म्हणाले, आश्चर्य आहे, अद्भुत आहे. भगवान, या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले. या भिक्खूंपैकी एकांच्याही मनात बुद्धांबाबत, धम्मांबाबत, संघांबाबत, मार्गांबाबत किंवा मार्गांच्या वाटेबाबत यांकिंचित संदेह नाही. आनंद, तू हे विश्वासाने बोलतोस, पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूंच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. या माझ्या 500 भिक्खूतला सर्वात मागासलेला निदान श्रोतापन्न तरी खास असेलच. त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री असेल, त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री असेल. तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले, भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहे. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आकलन करा. हेच तथागत गौतम बुद्धांचे अंतिम शब्द होय. धन्यवाद.